माय गॉड, हाऊ मच आय मिस दिस इंट्रो. आय थिंक माझी लास्ट व्हिडिओ हा ब्लॉग मराठीत असणार आहे. माझी लास्ट व्हिडिओ आलेली फेब्रुवारीमध्ये आणि डिरेक्टली मी आता जूनमध्ये व्हिडिओ अपलोड करते. आय एम बॅक. आता ब्लॉग कडे वळूया. सो आय हॅव शूटेड अ लॉट ऑफ ब्लॉग गाईज. सबस्क्राईब करा, खूप काही येणार आहे. So guys, this vlog is day 1 of our trip. आमची फॅमिली दर 4 वर्षांनी देव घेऊन जाते जेजुरीला. पण जेजुरी करता आम्ही अजून 2-3 दर्शन सुद्धा करून घेतो. सो इट्स अ 3 डे फॅमिली ट्रिप. तर फर्स्ट लोकेशन होतं आमचं तुळजापूर. तर तुळजापूरला जायला आम्हाला तब्बल 12 तास लागले. तुळजापूरच्या आदल्या रात्री आमची बस आलेली 10 वाजता. आणि नेमकी जेव्हा आम्हाला बॅग घेऊन बसपर्यंत जायचं होतं तेव्हा इतका जोराचा पाऊस लागलेला, लाईट गेली बी, आणि आमच्याकडे होते फक्त 2 छत्र्या. मी आणि पप्पानी 6 फेरी मारले. एक बॅग घेऊन असं करत करत मी बसपर्यंत पोचलो. आणि बस चालू झाली आणि थोड्या वेळात पाऊस थांबला. सो गाईज, आज आम्ही जातोय ट्रिपला. आज रात्री आम्ही बसमध्ये बसणार, जे डिरेक्टली आम्ही उद्या पोचणार तिथे. आजच नेमकं खूप जोरात पाऊस पडतोय, विजा कडकतायत, लाईट गेली आहे, दिसत पण नाही आहे, पाणी घरात आलंय. आम्हाला इतक्या साऱ्या बॅगा बसपर्यंत न्यायच्यात जी गेटवर आहे. डिस्पाइट ऑफ लॉट ऑफ स्ट्रगल फायनली निघालोय ट्रिपला. अगं ये ट्रिपसाठी रेडी आहेस? नेक्स्ट मॉर्निंग गाईज, टॉयलेट ब्रेक घेतलाय आणि यांचा टाइमपास चालू आहे. हॉटेल खूप कूल आहे. गाईज, चाय बनवतोय, ब्रेक घेतलाय मोठा. त्यानंतर सगळ्यांची झोप उडवायला आम्ही नाचलो. आणि जे नाचलो बघा बी. Guys, we'll shoot practice
त्याच्यानंतर देरी झाले, मिसळ खाल्ली आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही दर्शनात. पूजा करायची लावला का हाताला समोर तरी काय नाही. देवी महिषासुरम जय देवी जय देवी निजदाशा क्लेशापा आतमध्ये ऑब्विसली कोण अलाउड होता, त्याच्यामुळे फोन घेऊन दिलेला. बट दर्शन खूप चांगलं झालं. बट दर्शन झालं आणि तो तो पाऊस लागला. लाईक लेजिट नाचा एक पण सिंगल फोटोने काढला नाहीये. बरं त्या धो पावसाच्या फुवाऱ्याकडे आम्ही आमच्या चप्पल्स ठेवलेल्या, त्या चप्पल पण सापडत नव्हत्या. अर्धा तास आम्ही कितीच होतो आमच्या चप्पल शोधत, पण फायनली ते सापडले आणि तिथून आम्ही डिरेक्टली गेलो आमच्या बसकडे. ऑलरेडी जेवणाची व्यवस्था झालेली. तिथे जेवलो, पुन्हा बसमध्ये बसलो आणि आमचं नेक्स्ट लोकेशन होतं अक्कलकोट. तो तिथून आम्ही निघालो अक्कलकोटला आणि दुपारी आम्ही अक्कलकोटला पोचतो आणि तिथपर्यंत जाईपर्यंत पायाची हालत खराब झालेली. मी सगळा मेकअप केलेला, मी माझ्या सगळ्या ज्वेलरीज काढलेले कारण मी खूप वजन झाले आणि पूर्ण भिजलेली. अक्कलकोटला सुद्धा खूप पाऊस होता. त्या पावसात भिजत भिजत आणि फायनली दर्शन घेतलं. तिकडचं दर्शन सुद्धा खूप चांगलं. गाईज अक्कलकोटला पोचलो आणि इथे सुद्धा पाऊसच आहे. इच्छाच संपली फोटोज आणि व्हिडिओज काढायची. आता दर्शन करूया, लेट्स गो. त्याने मस्त व्हाईट आउटफिट घालून सो गाईज कंटिन्युअसली पाऊस पडते. बघू अक्कलकोटला सुद्धा कॅमेरा फोन्स अलाउड नव्हते, सो तिथे सुद्धा मी शूट केलं नक्की. आणि अक्कलकोटचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बसमध्ये आलो आणि झोपून गेलो कारण इथून आम्ही डिरेक्टली जाणार होतो पंढरपूरला. आमची वस्ती होती पंढरपूरला आणि पंढरपूरला जे काही झाले ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते. आय होप तुम्हाला हा मला ब्लॉग आवडला असेल. ॲक्च्युली खूप दिवसानंतर आलाय म्हणून खूप सारं लाईक करा, सबस्क्राईब करा. गाईज तुम्ही सबस्क्राईब नाही करत, व्ह्यूज इतके असतं, सबस्क्राईब कोणीच नाही करत. सबस्क्राईब करा. पंढरपूरचा व्हिडिओ पण याच वीकमध्ये येईल, नक्की येईल नक्की.
I will see you guys in the next video. Until then, adidoga.